अगर वो एक होते तो हमने हमारी एकता बाहर आके दिखाना चाहिए। कोई उंगली दिखाएगा तो उंगली काटने की भी तैयारी हम लोगों में होनी चाहिए। जो धर्म ध्वज पे हाथ उंगली उठाता है उसकी उंगलियां काट देनी चाहिए। और तीनों से तीनों कमल इस क्षेत्र में हम लोगों को चलाना है। क्या चलाना है? पैसा आज मिलेगा, कोई नहीं देगा। अगर अचलपुर में एकता रहेगी तो कोई पत्थर दुर्गा देवी पे नहीं फेंकेगा। अचलपुर में एकता रही तो गणपतियों में हरा झंडा कोई सामने लेके खड़ा नहीं होगा। अचलपुर में एकता रही तो हमारी बहन बेटियों को कोई नजर से उठा के देख नहीं पाएगा। आणि योगीजींच्या सभामध्ये आमच्या योगीजींनी म्हटलं होतं की बटोगे तो कटोगे और ना बटेंगे ना कटेंगे और एक भी रहेंगे और सेफ भी रहेंगे। परसों के दिन हमारे मोदी जी ने धर्म का ध्वज जो अयोध्या में पाकिस्तान से उंगलियां उठाई जा रही हैं कि अपने विचारों को लेकर देश के प्रधानमंत्री दूसरे लोगों को नीचे गिराने की, मैं आप लोगों से विनती करूंगी, जो धर्म ध्वज पे हाथ उंगली उठाता है उसकी उंगलियां काट देनी चाहिए। और तीनों से तीनों कमल इस क्षेत्र में हम लोगों को चलाना है। क्या चलाना है? जाकर उंगली काटने की जरूरत नहीं है। अगर वो एक होते तो हमने हमारी एकता बाहर। कितने लोगों ने तैयारी की है की अभय भैया को हा पहिलाच पालकमंत्री, मला 13 वर्ष झालेले आहे, पहिला पालकमंत्री आहे। 1 to 1 कार्यकर्त्यांच्या नावापासून 1 to 1 गावाच्या समस्यापासून, कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रत्येक पत्रापासून, शेतकऱ्यांच्या अडचणीपासून एकही पत्र त्यांना दिलं। अतिवृष्टीमध्ये दादा मला आठवते मी अंजनगाव दर्यापूरमध्ये सर्वे करायला गेली होती आणि तेव्हा जेव्हा मी दादांना फोन केला बावनकुळे साहेबांना लक्ष देऊन ते पूर्णचे पूर्ण पाहिजे आणि अतिवृष्टीचे पैसे हा शेतकऱ्यांना भेटले पाहिजे। विदिन 15-20 मिनिट्स 15 ते 20 मिनिटात दुसरी कॉपी निघते GR ची आणि त्या कॉपी मध्ये जे सुटलेले तालुके होते ते तालुक्याचे नाव त्याच्यात आले। एवढा ऍक्टिव्ह आणि इमिजिएट ऍक्शन वाला पालकमंत्री गार्जन मिनिस्टर मी माझे 13 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नाही पाहिलं। या मंचावर आमचे राज्यसभा मेंबर बोंडे साहेब, आमचे या क्षेत्रातले अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण भाऊ तायडे, आमचे बिलावेकर साहेब, बुंदिले साहेब, मेलघाट क्षेत्राचे आमचे आमदार केवल भाऊ, बुंदिले साहेब, दिनेश भाऊ, रुपेश दादा, अभ्यंकर दादा, कमलकांत दादा, संजू भाऊ, जोशीताई आणि सगळे पदाधिकारी या मतदारसंघाचे या मंचावर उपस्थित आणि ज्यांचे प्रचाराकरिता तुम्ही आणि आपण इथे सगळे उपस्थित झालो आहे, अशी आमची रुपाली ताई, अभय दादाची मिसेस रुपाली ताईसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार ताडी मारून त्यांचे अभिनंदन आपण केलं पाहिजे। मातने भाऊ, बीजेपीने बिहार मध्ये सगळ्यात यंगेस्ट मुलीला तिकीट देऊन हे दाखवून दिलं की येणारा भविष्य जे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी म्हणतात यंग इंडिया म्हणून, आणि महिलांच्या पाठीशी एक नवीन मुलीला 25 वर्षाची तिकीट देऊन त्याला आमदार तिथे केला। ती अभय दादाचे केस मध्ये 23 वर्ष ज्या माणसांनी या मतदारसंघामध्ये जेवढे केस झाले, गणपतीमध्ये दगड फेकण्याचे पासून या मतदारसंघामध्ये जेवढे दंगे झाले, त्यानंतर फिन्ने मिल मध्ये गेल्या कितीक वर्षापासून ते संघर्ष करत आहे आणि 23 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ज्यांनी काम केला, भारतीय जनता पार्टीने एवढा मोठा विश्वास कार्यकर्त्यांना दाखवून दिला आहे की जो पक्षासोबत एकनिष्ठ राहील, जो पक्षाबरोबर ताकदीने उभा राहील, जो पक्षासाठी जीवाचा रान करान, जे पक्षासाठी जेवढेही केसेस लावता आले तेवढे केसेस अंगावर गेल्या 23 वर्षामध्ये अभय दादांनी लावून घेतल्या। आज त्याचे कार्याची पावती भारतीय जनता पार्टीने अभय दादाच्या मिसेसला तिकीट देऊन हे दाखवून दिलं आम्ही पक्षाचे कार्यकर्ता आहे, तुम्ही पक्षाचे कार्यकर्ता आहे। आपल्याला मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला
भारतीय जनता पार्टी मागे राहू देणार नाही। 23 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीने दिला, आता सगळी बारी तुमच्या पदरात आहे। बरेचसे लोक वेगळे वेगळी गोष्टी बोलान। आमचे जेव्हा या क्षेत्रामध्ये आम्ही लायब्ररी बनवणारच आहे, आम्ही चांगले गार्डन तयार करणारच आहे। 200 बेडेड हॉस्पिटल जे आमचे मुख्यमंत्री असताना आमचेच सरकारने, आपली सरकारने भारतीय जनता पार्टीचे असताना 200 बेडेड हॉस्पिटल दिला। आता आमचे प्रवीण भाऊ जे काम करत आहे, येणारे भविष्यामध्ये मेलघाट अचलपूर मतदारसंघाचे लोक सगळे ट्रीटमेंटसाठी अचलपूरमध्ये येतात। ते 200 जर बेडेड खाट कमी पडले तर त्याला पुढे कसे वाढवायचे त्याच्याकरिता आमचे प्रवीण दादा मदत करन आणि अभय भाऊ त्यांच्या सोबत काम करन। मी आपल्याला आज एवढीच विनंती करते, कारण की बावनकुळे साहेब प्रवीण दादाच्या वेळी आमचे योगीजी आले होते या क्षेत्रामध्ये, आणि योगीजींच्या सभामध्ये आमच्या योगीजींनी म्हटलं होतं कि बटोगे तो कटोगे, और इस बार ना बटेंगे ना कटेंगे, और एक भी रहेंगे और सेफ भी रहेंगे। परसों के दिन हमारे मोदी जी ने धर्म का ध्वज, पाकिस्तान से उंगलियां उठाई जा रही हैं, विचारों को लेकर देश के प्रधानमंत्री दूसरे लोगों को नीचे गिराने की कोशिश कर रहे हैं। मैं आप लोगों से विनती करूंगी, जो धर्म ध्वज पे हाथ उंगली उठाता है उसकी उंगलियां काट देनी चाहिए, और तीनों से तीनों कमल इस क्षेत्र में हम लोगों को चलाना है। क्या चलाना है? जाकर उंगली काटने की जरूरत नहीं है। अगर वो एक होते हैं तो हमने हमारी एकता बाहर आके दिखाना चाहिए। कोई उंगली दिखाएगा तो उंगली काटने की भी तैयारी हम लोगों में होनी चाहिए। कितने लोगों ने तैयारी की कि अबे भैया को न्याय मिलना चाहिए। 23 वर्ष का कार्य कीर्ति जो उन्होंने किया भारतीय जनता पार्टी के लिए, अभी हम उनके लिए तैयार है। हाथ ऊपर करके मुझे दिखाइए। रूपाली दीदी, आपको चिंता करने की जरूरत नहीं। जब मैं उस दिन आपके घर में आई तो एक अबे भैया की बहन कर जो दुख मैंने वो घर में देखा है। आज भी जो शिवन काम आप करते हैं, सिलाई का काम करते हैं, यहाँ से पता लगता है कितने ईमानदारी से अबे मातने ने 23 वर्ष भारतीय जनता पार्टी को दिया है। मैं आप लोगों को विनती करूंगी, अबे भैया मटन नहीं बांट सकता, अबे भैया दारू नहीं पिलाएगा, अबे भैया अचलपुर मतदार संघ को प्रवीण भैया की साथ लेकर ये मतदार संघ में आगे बढ़ाने का काम करेगा। विकास को सच्चे कार्यकर्ता के साथ खड़े रहिए। पैसा आज मिलेगा, कोई नहीं देगा। अगर अचलपुर में एकता रहेगी तो कोई पत्थर दुर्गा देवी पे नहीं फेंकेगा। अचलपुर में एकता रही तो गणपतियों में हरा झंडा कोई सामने लेके खड़ा नहीं होगा। अचलपुर में एकता रही तो हमारी बहन बेटियों को कोई नजर से उठा के, और ये एकता हम लोगों को हर बार दिखाना है। अचलपूर में ज्या पद्धतीने आमचे प्रवीण भाऊला मतदान देऊन तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, एवढा साधा माणसं आमदार म्हणे कठीणच आहे। त्या दिवशी 4 दिवस 5 दिवस आधी एक लग्नात गेले, लग्नात वरात पूर्ण खुर्चीवर बसली होती। आपले अचलपूरच्या मतदारसंघाचे आमदार जाऊन जेवढे बाराती होते त्यांच्यासोबत जाऊन खाली बसले आणि एवढ्या नम्र पद्धतीने तिथे बोलायला लागले, प्रवीण भाऊ ईमानदारींना वेळ लागते पण एकदा येते तो बोलते ना छप्पड फाड़ के आता है वैसे आपण आहे। प्रवीण दादा, तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय प्रत्येक ठिकाणी ना बोलताना ना विचारताना तिथे पोहोचून जातात। आणि रूपाली ताई, आपके साथ हम जैसे कार्यकर्ता बहुत ईमानदारी से हैं, पूरी ईमानदारी से आपके साथ हम खड़े हैं, क्योंकि हम किसी व्यक्ति के लिए नहीं हमारे भगवे के लिए जान देते हैं और उनके लिए हम सब तैयार हैं। मी आमचे अंजनगाव मध्ये नगर अध्यक्षासाठी जे उमेदवार दिला अविनाश भाऊ गायगोले, सिव्हिल इंजिनियर माणूस आहे आमचे उमेदवार। क्षेत्राला काय हवं असते की चांगल्या पद्धतीने तयारी केली पाहिजे, चांगल्या पद्धतीने विकास केला पाहिजे, इमानदारीने, डेडिकेशननी, एज्युकेशननी सगळी गोष्टीची मदत त्या क्षेत्राला झाली पाहिजे। आणि अंजनगाव मध्ये तसा आहे। आनंद तेरे लिए भी वही शब्द है।
दिन भर अपने विचारों के लिए जीना, सुबह से रात तक कोई चीज का स्वार्थ ना देखते हुए सिर्फ पक्ष और पक्ष के झंडे के लिए काम करना। आनंद, आपको और हमारी काकू को बहुत बहुत शुभकामनाएं। बहुत लोग कोशिश कर रहे हैं कि मतदानों का विभाजन करें। क्या कर रहे हैं? बहुत लोग मतदानों का विभाजन करने की कोशिश कर रहे हैं। मैंने कह दिया है, इस बार विभाजन भी नहीं होगा और मतदान एक भी, जिसके खून में छत्रपति शिवाजी महाराज के विचार अगर होंगे तो एक भी मतदान भगवा छूट किसी और को ये क्षेत्र में नहीं जाएगा। ये विचार लेकर बावनकुळे साहेब, या मतदारसंघामध्ये आम्हाला काही जास्त अपेक्षा नाही आहे। या मतदारसंघामध्ये जे फिने मिल आहे त्याच्यासाठी आपण मीटिंग घेतली, प्रवीण भाऊनी घेतली, रवी भाऊ सगळे मिळून आपण या फिने मिल साठी मीटिंग घेतली। मला आपल्याकडनं आमच्या क्षेत्राचे जे एवढे मजदूर आहेत त्यांना एवढीच अपेक्षा आहे की तो फिने मिल या क्षेत्रातली परत लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे। तेवढाच फक्त शब्द आपल्याकडनं हवा आहे आणि आमची सरकार आहे ते फिने मिल सुरू होणारच, त्याच्यात कोणतीही डाऊट नाही। चांदूर बाजारचे काही प्रकल्पग्रस्त आमचे शेतकरी आहे ज्यांचे पैसे मंजूर झाले आहे पण त्यांना अजूनपर्यंत पैसे भेटले नाही। त्यांना लवकरात लवकर जर आपण दिलं ते सगळे शेतकऱ्यांचे मदत होईल। मी एवढाच आपल्याला विश्वास देते की अभय दादा पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट लीडनी निवडून येणारी सीट आहे आणि आपण सगळे तेवढीच मेहनत करू आणि त्यांना निवडून आणू। एकदा जोरदार अबे भैया आप आगे बढ़ो, रूपाली ताई आप आगे बढ़ो, कांता काकू आप आगे बढ़ो, अविनाश भाऊ आप आगे बढ़ो। बस मी एवढंच सांगन आणि सगळ्यांना मनापासून एवढीच विनंती करन की तिन्ही कमल 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 याच शब्दाला आपण सगळे जगा आणि एकी आपली किती मजबूत आहे या क्षेत्राला आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्या। एवढीच मी नम्र विनंती आपल्याला करन आणि सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद। थँक्यू। भाजपचे नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांची वक्तव्ये अनेक वेळा वादग्रस्त ठरतात। आक्रमक हिंदुत्ववादी नेत्या म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे। सध्या नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत। त्यातच आज गुरुवारी अचलपूर येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या प्रचार सभेत त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय। नवनीत राणा म्हणाल्या की विधानसभा निवडणुकीच्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा परतवाडा येथे झाली होती, तेव्हा बटोगे तो कटोगे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या। लोकांना संदेश दिला होता, पण इस बार ना बटेंगे ना कटेंगे, एक भी रहेंगे और से भी रहेंगे। काल परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्रीरामांच्या मंदिरावर धर्मध्वज फडकवला। पाकिस्तानकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत। मी तुम्हाला आवाहन करते कि जो धर्मध्वज पर उंगली उठाता है उसकी उंगली काट देना चाहिए। नवनीत राणा म्हणाल्या की प्रत्यक्ष जाऊन बोट कापण्याची आवश्यकता नाही। ते हिंदूच्या विरोधात जर एकत्र येत असतील तर आम्हालाही बाहेर येऊन आमची एकता दाखवून दिली पाहिजे। कोणी बोट दाखवलं तर ते कापण्याचीही आपली तयारी असली पाहिजे। अचलपुरात आपण एकत्र राहिलो तर कुणीही दुर्गादेवीवर दगड फेकण्याची हिंमत करणार नाही। आपण एकजूट असलो तर गणेशोत्सवाच्या काळात कोणी हिरवा झेंडा घेऊन आपल्या समोर उभा ठाकणार नाही। आमच्या आई बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही। ही एकजूटता आपल्याला प्रत्येक वेळी दाखवायची आहे। नवनीत राणा समोर बोलताना म्हणाल्या की भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्याला नक्कीच न्याय मिळतो, फक्त पक्षासाठी लढण्याची तयारी असायला हवी। येथील कार्यकर्ते अभय माथने यांच्यावर पक्षाचे कार्य करीत असताना अनेक वेळा गुन्हे दाखल झाले, पण त्यांनी संघर्ष कायम ठेवला। 23 वर्षापासून ते संघर्ष करीत आहेत। आता त्यांना त्यांचे फळ मिळालं आहे। त्यांच्या पत्नी रुपाली माथने यांच्या भाजपने नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे। आम्ही सर्वजण माथने यांच्या पाठीशी उभे आहोत। पक्षासाठी काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांची दखल निश्चितपणे भाजप घेत असते। आम्ही कुठल्या व्यक्तीसाठी नाही तर आमच्या भगव्याच्या रक्षणासाठी प्राण देणाऱ्यांपैकी आहोत। त्यामुळे यावेळी विजयाची चिंताच बाळगण्याची गरज नाहीये। सर्वच जागांवर भाजपचे कमळ फुलणार आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।